आता तुम्ही ज्या ठिकाणी उभारलेला आहात, ज्या केशराजाची आपण तुळशी अर्चन पूजा केली, ती केशराजाची मूर्ती म्हणजे श्री संत नामदेव महाराजांच्या घरातली, नामदेव महाराजांनी स्वतः त्यांच्या घरात बसवलेली ही केशवराजाची मूर्ती आहे. पांडुरंगाची मूर्ती, पण त्यांना त्यांनी लाडकं नाव असं की केशीराज असं नाव ठेवलं. केशीराज नाव ठेवण्याचं कारण असं की जो आपल्या क्लेशाचा, आपल्या त्रासाचा जो नाश करतो, जे त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, ज्याचा ह्या त्रासाचा आपण परिहार करतो, तो केशवराज. आणि या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी 700 वर्षापूर्वी नामदेवरायांचं झोपडं होतं. बरं. त्या झोपड्यामधली ही केशवराजाची मूर्ती. आराध्य दैवत त्यांचं पांडुरंग. माधवारामध्ये जी तळची पायरी आहे, त्या ठिकाणी एका वेळेस 15 जणांनी समाधी घेतली. आणि ज्या वेळेस तो समाधीचा प्रसंग झाला, त्यावेळेस नामदेव महाराजांची थोरली सून, तिचं नाव लाडाई, तिला एक मुलगा झाला. आता त्या नातवापासूनच्या नामदेवरायांचा माझी 16वी पिढी, माझ्या मुलांची 17वी, आणि आता आमची 18वी पिढी, म्हणजे माझे नातू वगैरे सगळे इथं नांदत आहे. म्हणजे आता ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत ती 17वी पिढी. चला. नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री संत नामदेव महाराज जन्मस्थान मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर इथलं. आणि आता आपण भेटणार आहोत प्रियांका निवृत्ती नामदास या माऊलीला, या वहिनींना. त्यांना बोलतं करणार आहोत या आषाढीच्या या विशेष भागांमध्ये. तेव्हा या कुटुंबाच्या काही आठवणी असतील त्या जाणून घेऊया, त्यांना बोलतं करूया. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. पंढरी नगरीत होतो हरिनामाचा गजर. निवृत्ती महाराजांचं नाव घेते, आदेश बांदेकर आहेत हजर. काय सांगता? या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. वडील, नमस्कार. हे सगळे जाऊ आहेत, दीर हो, आहेत, हो. जाऊ आहेत, हो. ही मुलगी आहे छोटी, असू दे, असू दे. बाबा आहे तिथे, हो, हो. काका आहेत. नमस्कार. हे सगळे आमची फॅमिली. हो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमची ओळख कशी झाली? पत्रिका दिलेली ना, कोणी? इथलेच काका आहेत. काकानी? हो, त्या कशी काकांनी काय? दिली. त्यांच्याचकडे का दिली? ते काका घरी पत्रिका घेऊन आले होते. यांची? हो. तुम्ही कधी ठरवलं आणि आता मग ते लग्न पत्रिका जमली वगैरे. करायचं? मग ती जमली कधी ती नंतर बघूया, त्यांना विचारूया. काय होतं? घरच्यांनी ठरवलं, मी ठरवलं सगळ्यांनी. घरच्यांनी? हो. तुमच्या मनात नव्हतं? अजून थोडंसं शिक्षण वगैरे बाकीच होतं ना अजून. मग शिक्षण कुठपर्यंत केलं? 12वी झाली. 12वी झाली. वारकरी संप्रदाय शिक्षण झालं. आणि मग त्यानंतर त्याच्यानंतर काय मग परत लग्न, जगावर वारी सुरूच झाली. काय हो? हा? पण हा दाखवण्याचा, बघण्याचा कार्यक्रम सगळा पंढरपुरातच हो, झाला. पंढरपूरमध्ये. पण ज्या दिवशी बघितलं त्या दिवशी होकार झाला. हो, त्याच्यानंतर हे बघून आले घरी. त्याच्यानंतर मला घरच्यांनी विचारलं पसंत आहे का वगैरे. मग हो म्हणाले, म्हणजे पप्पा जे म्हणतील ते खरं, असं आमचं असं त्यावेळेस तुमचं होतं. ठरलं हो, होतं. जे तुमच्याकडे पप्पा पण असंच ठरलं होतं. हो. त्याच्यामुळे तुम्ही काही असं ठरवलं नाही. त्यामुळे जे काही मोठे म्हणतील म्हणतील तेच खरं. तोच आशीर्वाद. बरोबर. मग पहिल्यांदा बघितलं कधी एकमेकांना? बघायला त्या गेलं बघण्याच्या दिवशीच. त्याच्या दिवशी? हो, त्याच्यानंतर परत नंतर नाही. भेटणं नाही? त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आमचं 2 महिन्यात एंगेजमेंट झाली. आणि एंगेजमेंट नंतर मग आम्ही फिरू वगैरे लागलो. असं फिरू लागलो? नाही, पण मला सांगा, ते एकमेकांना बघितल्यानंतर? हो, एंगेजमेंट झाल्यानंतर. एंगेजमेंट झाली 2 महिन्यांनी झाली ना? हो, हो, हो. पण तुम्ही बघितलं ज्या दिवशी त्या दिवशीच होकार झाला? हा, पप्पा, मी म्हंटल ना आधीच, पप्पा जे म्हणले ते होकार माझा होता. मग पप्पांचा होकार होता? हो, पप्पांचा होकार होता, घरच्या सगळ्यांचा होकार होता, मग मी पण होकारच होते. पण मग तेवढ्यात नंबर कसे फोन इकडे तिकडे गेले? खांब फुटलाय आता मला 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 हा? काय हो, कसे काय? ऍक्च्युली काय झालं काय होतं, झालं? लग्न जमलं. मी कधी म्हटलं नाही जमलं? एंगेजमेंट झाली. हा. एंगेजमेंट नंतर माझ्या नंदेच्या मुलाचं बारसं होतं. त्यावेळेस मला इथे इन्व्हाइट केलं होतं. नंदेच्या मुलाच्या मुलाचं बारसं होतं. तुम्हाला इकडे बोलवलं? हो, मग हा. बोलवलं होतं. त्याच्यानंतर मी आले, माझ्या हातात माझ्या दिरांनी मोबाईल दिला हा. की हा मोबाईल घ्या म्हणून. यांनी दिला होता त्यांच्याकडे. तुम्ही मग का तो दिला? मोबाईल बोलायला
बोलायला तो नवा मोबाईल मी मोबाईलच घेतला. दिला. हो नवीनच होता. बरोबर, तो नंबर मोबाईल टाकून मी दिला घेतला. मग हा बरोबर, कार्ड देणार. वगैरे सगळंच टाकून दिलं. ओके मध्ये करून दिलं होतं. ओके मध्ये करून दिलं होतं. त्यानंतर सगळं बोलणं वगैरे सुरू झालं. तुम्हाला मोबाईल द्यावा असं का वाटलं? बोलण्यासाठी. बोलण्यासाठी पण त्याच्यापूर्वी तुम्ही कधी बघितलं नाही? नाही त्या 2 महिन्यात तुम्ही भेटला नाहीत? नाहीच. काय हो, नाही, खरंच तुम्ही नाही. त्यांच्याकडे जे बघितलंय नाही, ना, नाही. तुमच्याकडे पांडुरंग बघतोय बघा आता. तुम्ही सांगा नाही नाही काय भेटलं. नाही? पंढरपुरात सांगते. पंढरपुरात समोर नाही बघणं होणार. पंढरपुरात नाही, पलीकडच्या गल्लीतच. हो. आणखी जवळ आले थोडे. त्याच्याही पुढचं मी इथं रोज क्लासला यायची. इथून रोज इथे? जायचे. इथून मंदिरवरून रोज जायचे मी. हा. दर्शनासाठी माझ्या घरातून इकडून जावं लागायचं. तरी मी यांना केव्हाही पाहिलेलं नव्हतं. कुठे जेव्हा का असायचा ह्या बघायला याच्या आला तेव्हा? तेव्हाच, त्याच्या आधी नाही. पण त्याच्या आधी असायचं कुठे? मंदिरात मंदिरात असून कसे नाही दिसायचे? ते रस्त्याने काय जात होते ना. माहिती. हे मंदिरात असायचे. मी रोडवरून जायचे ना क्लासला. अच्छा. त्याच्यामुळे ते दिसत नसायचे. बरं असं झालं होतं. नाही तर ते मंदिराच्या बाहेरच असते. माऊली, या ठिकाणी ना आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा आम्ही या वाड्यात ठेवलेली आहे ती घेऊन यायची आहे. घरातले सगळे मदत करू शकणार, मी सांगू शकणार, पण जायचंय तुम्हालाच. श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी. वेळ सुरू झाली. वेळ 1 मिनिटाची आहे. तुम्ही सांगू शकता कुठे आहे ते? मोठ्याने वाचा ते. चंदन उगवण्याचे साधन. सांगा सांगा सांगा. भजनाचे वाद्य, घंटा, टोल. 21 सेकंद झाली. 30 सेकंद होत आलेली आहेत. 30 सेकंद राहिलेली आहेत. पादुका. 20 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. एखादा अभंग होऊ द्या ना. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. झी मराठीकडून ही तुला भेट. संत नामदेव महाराजांच्या या जन्मस्थानी आज त्यांच्याच 17व्या पिढीशी आपण संवाद साधतो आहोत. आणि त्याचबरोबर 18व्या पिढीने आता खरं तर पखवाजाची साथ दिलेली आहे. किती छान आनंदाचं वातावरण. पण आता तुम्ही यांच्याशी असलेलं नातं तुमचं सांगायचं आणि या दोघांबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल, एखादी आठवण असेल काही, तर बोलायचं तुमच्यापासून. हा माझा लहान भाऊ आहे, मी मोठी बहीण आहे. हां. आणि छान आहे, दोघांचा पण स्वभाव वगैरे पण चांगला मला तुम्हाला विचारायचं, या इथे दर्शनाला यायच्या तुम्ही कधी बघितलं नव्हतं? आहे. मी सासरी होते त्यामुळे मला जास्त माहिती नाही. तुम्ही लवकर गेला वाटतं. हो. बरं बरं. प्रियंकापेक्षा म्हणलं तर मी भाऊजींचा जरा शांत स्वभाव आहे. ती चिडते लगेच. भाऊजींवरच चिडते नाही, मुलांवर पण चिडते. उगाच दिला माईक तुमच्याकडे. आता त्या सासूबाईंकडे. स्वभाव छान आहे, मेळमेळाव आहे, सगळ्याचं स्वागत छान करते. अरे वा. पण पूर्वी दर्शनाला यायची कधी नाही, बघितलं कधीच नाही, कधीच नाही. तुम्ही पण नाही बघितलं? कधीच नाही. तुम्ही काय हळूच जायचा का हो दर्शनाला? कोणीच असं बघितलं नाही. दर्शनाला आले तरच दिसल नाही इथं. नाही ना, पण नाही, तुम्ही बघितलं अजिबात नाही. नाही. अच्छा. मी डेली दर्शनाला येतच नव्हते. मग कधी यायचा? वर्षातून फक्त एकदा. एकदाच, वर्षातून एकदाच. सगळे झोपल्यावर. आता या जितक्या माऊली खाली बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक खेळ आहे. एक अभंग लागणार. तो अभंग लागल्यानंतर एक उशी आहे, ती प्रत्येकीने पुढे पुढे द्यायची आहे.
ही उशी देत असताना अभंग जिथे थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक छोटीशी शिक्षा मिळणार आहे. ती शिक्षा जर त्यांनी पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार आहे. मला आता बघायचे कुटुंबातले सदस्य किती बक्षीस मिळवून देतात आणि त्यासाठी हा अभंग. मंदा काकू. कुरमुऱ्यांमधून बत्तासे वेगळे करायचे आहेत. खेळ आहे. 15 बत्तासे जर त्यांनी निवडले तर त्यांना बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन. अभिनंदन माऊली. अभंग. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदांना. गौरी. एक अभंग गायचा आहे तुम्हाला. गुरुवीण कोण मला जगितारी, गुरुवीण कोण मला जगितारी. ब्रह्मा शिव गुरु विष्णू स्वरूप हा, ज्ञानदीपाने तमहा सारी. गुरुवीण कोण मला जगितारी, गुरुवीण कोण मला जगितारी. अभिनंदन. अभिनंदन. अभंग. अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. शेवटी पूर असलेली 7 गावं सांगायची. तुमची वेळ सुरू झाली आहे आता. पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, डफळापूर, तुळजापूर, चंद्रपूर, गोपाळपूर. गोपाळपूर गोपाळपूर आहे. आहे, शेजारीच आहे. जवळ 3 किलोमीटर. शेजारच्या गल्लीचं नाही ना. चला अभिनंदन. हे बघ. अभिनंदन. अत्यंत आनंदामध्ये हा आजचा भाग इथे रंगतो आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की पंढरपुरात या ठिकाणी आषाढी एकादशीला लाखो भाविक येतात, बरोबर? मग तशीच सगळा ओघ इथेही असतो. ज्या ठिकाणामध्ये बसलो आपण, हे नामदेवांचं जन्मस्थान आहे. तुम्हाला माहिती आहे की या घराण्याची परंपरा अशी आहे की जरी पालख्या सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशी देत असतात, पण नामदेवांचा मान असा मोठा इथं की नामदेव महाराज हे वतनदार आहेत इथले. म्हणजे आम्ही थोडक्यात इथले वतनदार. वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाची घरी नांदणूक, असा नामदेवांचा एक अभंग आहे की त्या न्यायाने ज्यावेळेस एखादी व्यक्ती, मोठी व्यक्ती आपल्या गावी येत असेल त्यावेळेस आपण त्यांना वेशीवर घ्यायला जात असतो. तो नियम असा आहे की दशमीच्या दिवशी नामदेवांची पालखी इथं असंख्य वारकऱ्यांच्या समवेत 20व्यापर्यंत जाते. 20व्यावरून सर्व संतांना बरोबर घेऊन पंढरी क्षेत्रात येत असते. अरे वा. तो मान या घराण्याला आमच्या आहे. मग तुम्ही सगळे तेव्हा हो, सर्व परिवार, पूर्ण कुटुंब त्यावेळेस तिथे जात असतो आम्ही. शिष्य समुदायासह त्या ठिकाणी जात असतो. आणि मानाच्या मग 7च पालख्या राहतात. बाकी सोहळ्यात बऱ्याच पालख्या असतात, पण मानाच्या 7 पालख्या असतात. कुठल्या कुठल्या?
निवृत्तीनाथ आहेत, नामदेव आहेत, सोपानदेव आहेत, मुक्ताबाई आहेत, एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत. हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, Sequence. एकनाथ, नामदेव, तुकार. सिक्वेन्सनं पालख्या मग त्या गावात येत असतात. जोपर्यंत नामदेवांची पालखी तिथं जात नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज तळ सोडत नाहीत, असा पूर्वापार नियम आहे. अरे, अंगावर काटा उभा राहिला. आणि कालचाही सोहळा असा असतो, आमची सोहळ्यामध्ये काही पालखी वगैरे नाही आमची, पण ज्यावेळेस आम्ही प्रस्थानला जातो त्यावेळेस आमचा मान असा आहे की ज्ञानोबारांना इन्व्हाइट करणं, म्हणजे आमंत्रण देण्यासाठी काल आम्ही प्रस्थानला जात असतो. तिथं आम्ही प्रस्थानचं आमंत्रण द्यायचं, मग ज्ञानेश्वरांनी यायचं, असा पूर्वापार नियम आहे. काय मस्त ना. हो. जरा काय कुठले आरोप केलेत बघूया. हा, थोडीशी चिडचिडपणा आहे तुमचा, असा एक आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? कौतुक आहे. मन मिळावू आहात, प्रेमळ आहात, सर्वांशी छान वागता, सर्वांशी मनमोकळं बोलता. असं जर आम्ही लिहिलं नाही तर उद्या आमचं काही खरं नाही. हे पुढचं माझं वाक्य होतं, त्यांनी नाही लिहिलंय तसं. भजन असलं की सासूबाई उपस्थित असतं, सूनबाईंनी पण कधीतरी जावं असं म्हणणं आहे. स्वच्छतेची फार आवड नाही तुम्हाला. आणि तुमचा एक अत्यंत चांगला गुण असा आहे की स्वतःपेक्षा दुसऱ्यालाच खूप कामं सांगता तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे, या माऊलीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? चिडचिडपणा वगैरे आहेच थोडासा, तो बदलला पाहिजे. तेवढा कमी केला पाहिजे. वेळेवर कामं सगळे घेतले, तू आता उरकली पाहिजे. वेळेवर कामं उरकली उरकली पाहिजे. मला आता तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? माझ्यामध्ये स्पष्टवक्तेपणा जास्त आहे, शिवाय चिडचिडेपणा जास्त आहे. त्यामुळे मी जे कोणी माझ्या बोलण्यावरून जे नाराज अपसेट झालेले आहेत त्यांना मी सॉरी म्हणेन. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आता कामाच्या ओघामध्ये पूर्णच कुटुंबामध्ये थोडं दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे पूर्ण कुटुंबाची क्षमा मागेल. सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबर या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून माऊली या, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.